धन्य हरी भक्त जन्मले जाऊदी 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 सकळ कुळासी तारावया सकळ कुळासी तारावया पाहता ती वाट हिचे पूर्व ऐसा हरिभक्त कोणी कोणी गम पगम पनिता ताने पम गम पगम गता ऐसा हरिभक्त व्हावा ऐसा हरिभक्त व्हावा कोणी
वंशी सकल कुळासे ताराबाया पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त व्हावा कोणी यमाची यातना चुकवा बया नरक यमाची यातना चुकवा बया नरक वंशी व्हावा एक हरिभक्त पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त व्हावा कोणी तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते तया कुळा पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त व्हावा कोणी विठ्ठल धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळासे तारावया पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त व्हावा कोणी नमो विठ्ठला राजे पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चलेने बोलतो वचने आते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादरू पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासे रंजेवो चित्तासे अपुलिया मारुतरायाला हात जोडा हनुमंताला मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता मुरेष्ठम वातात्मजम वानरायुत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये शरण शरण हनुमंता पत्रस्य कुटेशयानो बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेवा जीवेते पस्मादुत्तमेत देवं गोविंद दामोदर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ति अधीतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम धन्य हरि भक्त जन्मले जा वंशी धन्य हरि भक्त जन्मले जा वंशी सकल कुळासे तारावया पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरि भक्त भावा कोणी प्रश्न प्राप्त प्रसंगी तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या सेवेसाठी निवडलेला बघ जगद्गुरु जगदवंदे देवमान्य संत सम्राट विश्ववंदनीय श्रीमंत श्री दिवू निवासी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातील तुमच्याकडे माझ्याकडे प्रत्येक जण काही लोकांची अपेक्षा आहे त्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या विठ्ठला सज्जन मायबाप हो तुम्ही आणि मी जन्मतः 3 प्रकारचे ऋण घेऊन जन्माला आलो 3 ऋण आहेत आपल्यावर निळोबा महाराजांचा एक अभंग आहे ऋणत्रय मुक्त जन देते पदी पिंडदान आणि त्या 3 ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला आयुर्मर्यादा दिलेली आहे 100 वर्षात कधीही फेडा असं नाही वेळेला फेडाच मनुष्याचं जीवन कधी संपेल याची गॅरंटी आहे बाबा क्षणभंगुर नाही बरं असा एकच दादा पाहिजे माझी होत होतो क्षणभंगुर नाही बरं असा वारे सावध थोडा माया असा काही नचले बघ करा परे भासा पुढे उच्चार थोर आहे थोडासा राम 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 भरोसा नाही आहे काय आहे का 100 वर्षाचा आयुष्य लिहिलं अल्पायुष्य मानवदेह शतगणिले अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय 100 वर्षाचं आयुष्य लिहिलं पण गॅरंटीने सांगा मी 100 वर्ष जगेल माझा भरोसा ग्रास गळे सता हाती नाही ग्रास गळे सता हाते नाही ग्रास गळे सता
आहेत देवाचा दुसरा अवतार म्हणजे संत असतात. ते म्हणतात क्षण भंगूर हे जाये न कळता कळणारच नाही. यम येते ओढून नेते आणि जन मुखाकडे पाय. तेव्हा आपण जन्माला आलो तर आपल्याकडे काही लोकांच्या अपेक्षा आहेत. कमीत कमी जिवंतपणे त्या अपेक्षा आपण पूर्ण कराव्यात असं माझं मत आहे. आणि त्या बहुतेकांच्या होतातही. क्वचित एखादा अभाग्य जीवात्मा आहे की आई वडील आहेत आणि तो गेलाय, क्वचित आहे, घडतंय असं. पहिली अपेक्षा आपल्याकडे या देशाची आहे. हा देश आपल्याकडे, तुमच्याकडे, माझ्याकडे अपेक्षा न पाहतो आमच्या आध्यात्मिक क्षेत्राकडे तर खूप अपेक्षा आहेत लोकांच्या, म्हणजे देशाच्या. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला देश सेवा करावीच लागेल. तुम्हाला महाराज देश सेवा म्हणजे सीमेवर जाणे आणि युद्ध करणे आहे का? ती माझं ती जरी सेवा असली तरी आम्ही प्रपंचिक लोक आहोत, संसारिक लोक आहोत, आम्ही कास्तकार लोक आहोत, शेतकरी लोक आहोत. आम्ही शेतामध्ये जे धान्य पिकवतो आम्हाला हवं तेवढं ठेवतो आणि इतरांच्या पोटासाठी आम्ही ते देतो. त्याच्या बदल्यात पुन्हा शेती करायला खर्च येतो. बाकी काही येतं का शेतकऱ्यांना? शेतीवर बंगले होतील काय? आहे का? यंदा कांदा होता का तुमच्याकडे? कांदा चांगला भावाला असेल तुमच्याकडे, म्हणजे ते त्याच्यात इन्कम नाही, पण माझ्या वडिलाची मेलाची कधी शेतकरी शेती का करायची? तो आमचा धर्म आहे म्हणून टाकता येत नाही. म्हणजे देश सेवा करून देश सेव्यातून त्या ऋणातून मुक्त होत आहे. दुसरं जे आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतात ते साधू, देव किंवा ऋषी, त्यांचंही ऋण आपल्या माथ्यावर आहे. ते फेडण्यासाठीच आम्हाला प्रयत्न करावे लागतात. एका बाबाला विचारलं, बाबा ऋषीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल, संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल? तर एका बाबा सांगतात, घालो संतासी असणे, पूजा करू कायावाच्या मने, एका जनाधरी जाणे शिले ते पुरवी. भजनाची चाल नित्य नेमादरे सांडी मांडी परते काकी वासुदेव नाम भोगी मोक्ष येईल सुखी. म्हणजे संतांची सेवा करून त्या ऋणातून मुक्त होत येते. पाठीमागचे काका तुम्हाला स्पष्ट ऐकू येते का? आता त्रास होतो का? काही नाही ना? मी तुम्हाला म्हटलं आपलं वक्तव्य सुरू झालं की त्रास होणार नाही. हो. दुसरं ऋण आहे ऋषी, देव किंवा संत. या ऋणातून मुक्त होणं सोपं आहे. पण तिसरं जे ऋण आहे ते आहे पितृऋण. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सेवा तर करावीच लागते, पण काही विधी सांगितलेल्या आहे. विधी मनुष्याला आत्म्याला देहाचा त्याग केल्यानंतर त्या आत्म्याची विल्हेवाट करणे, त्याला आपण अंत्यसंस्कार म्हणू. 16 संस्कार आमच्या हिंदू धर्मामध्ये प्रामुख्याने सांगितलेले आहेत. त्यापैकी 12 संस्कार आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत उरकले जातात आपसूक. मग गर्भधान संस्कारापासून जे सुरुवात झालेले जे विधी आहेत, हो, शेवटचा श्वास घेईपर्यंत 12 संस्कार उरकतात. 4 संस्कार पाठीमागच्या अन्वयाची जबाबदारी आहे आणि ते 4 संस्कार अनुक्रमे अंत्यसंस्कार, अस्थि कलश म्हणजे सावरणे, हो, पिंडदान आणि पितृतर्पण विधी आहे. पण या परिवाराने हो त्याही पेक्षा पुढे जाऊन गेली 11 वर्ष म्हणजे 12वा तपपूर्ती सोहळा या आपल्या वडिलांचा हो पुण्यस्मरणाचा केला. तसा मी खरा अभंग घ्यायला पाहिजे होता. धन्य पुण्यवंत गेली ठेवून या कीर्ती, पापी या दुर्गती जातील वाया. पण त्यातला विषय थोडा गौण आहे आणि हा विषय आनंदाचा आहे. हो, पाठीमागे 2014 साली वडील गेले. कैलासवासी जलिंदर सखाराम पटेल
लाडाळे परत 50-55 60 वर्षाचं वय असे माझ्याच वयात गेले असेल ना, माझ्याच वयात असेल ते फार भारतात. 2 मुलं आहेत, त्यांचे धर्मपत्नी गंगा भागीरथी, शोभा गंगा भागीरथी, सोनूबाई ना, हा तेच मिळाल 50-55च्या. अजून 45 वर्ष त्या परिवाराला त्यांची आवश्यकता होती, पण ही आपल्या हातात नाही बाबा. आपल्यामध्ये काय आपल्या हातात नाही. आईला वाटतं माझ्या मुलाने इतक्या लुगडं जाऊ नये, हो पत्नीला वाटतं, वडिलांना वाटतं, मुलांना तरी काय वडिलांचं छत्र हलवावं असं वाटतं का? अरे बाप काय चीज आहे का? उरामध्ये माया त्याचे काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी, जिजून जिजून संसाराचा गाढा हाकला, पटामध्ये हसू जरी कणा वाकला, गडीभर तो थांब जरा ऐक त्याचे घापर, आणि लई अवघड आहे रेगड्या ओम गाया बाप. मला एक मुलगी आहे अशी, जालेंद्र पाटलांना एक मुलगी आहे, सौभाग्यवती अलकाताई ज्ञानेश्वर हिरडे, 2 मुलं आहेत, दीपक आणि सुनील. आता त्या मुलीच्या जीवाला इकडे येताना तिथूनच आठवण येत असेल. मुलगी बाहेर गेलेली असते, 3 वेळा फोन येतो, बाबा तुम्ही गोळी घेतली का? आणि बाबा जेवले का ग? बाबा टेन्शन घेऊ नका, मी सुखी आहे. कन्याचा सुराशी जाय मागे परत होणे पाहिजे, हे दुःख भोगले मी. आतून जेव्हा डोळ्यातनं अश्रू येतात ना, 2 प्रकारचे अश्रू असतात, एक आनंद अश्रू आहे आणि एक दुःख अश्रू आहे. पण आता रडायचं नसतं, रडून चालेल काय? येत उरून आले अवतार येत पामर जीव किती, जावं लागतं बाबांनो, आपले ते मरण्यालाच येतो, मृत्यू लोकांचं नाव आहे. हो येथे आपण येतो तर तुम्ही आणि मी सगळेजण माऱ्यासाठीच येतो, पण एक मरे त्याचा दुजा शोकवा. या परिवाराचं पितृछत्र हरपलं आणि गेली 11 वर्ष त्यांनी त्यांचं पुण्यस्मरण केलं. हे 12वं पुण्यस्मरण आहे. हो मला जवणे पाटलांचा, ईश्वर पाटलांचा फोन आला होता. जवणे आता ते अमृतसरला गेले, तीर्थयात्रेला गेले. असं मी इथून खूप वेळा जातो येतो, कायमच माझा रस्ता हाच आहे. पण डिक्सलमध्ये ही माझं दुसरं सेवा असेल. इकडे तिकडे झाली होती पवार परिवारामध्ये. हिंदू धर्मामध्ये आमचा जन्म झाला. या धर्मामध्ये हो तुमच्या आणि माझ्याकडे तिसरी जी अपेक्षा व्यक्त करतात ते पित्र आहेत. पितरांची अपेक्षा असते माझ्या मुलाला चांगलं वागावं. तुम्ही सांगा आयांनो आणि तुम्ही सांगा पप्पांनो, बाबांनो, आपली इच्छा काय असेल मुलांनी फक्त काय करावं? काका काय इच्छा आहे? एवढं चांगलं वागावं, तुम्ही सुखी राहा. आम्हाला कितीही त्रास झाला तरी आमचं दुःख आम्ही व्यक्त करत नाहीत का? माझ्या बाळाला त्रास होईल. हो वाळक सुकलं की वेल वाळतो. वाळक करताना एक फळ असतं, वाळकाचं फळ असतात. हो ते फळ सुकलं की त्या पाठीमाग आईला त्रास होतो, वेल वाळतो. वेल उपटल्यावर वाळक सुकत नाही, पण वाळक वाळलं की वेल सुकतो. ती आई आहे. आईशी कनवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे. आणि तुका म्हणे माझे तुम्हा. ती पितरांची अपेक्षा असते की माझ्या वंशामध्ये माझ्या मुलानं चांगलं वागावं, त्यानं सद्वृत्तीनं वागावं, त्यानं व्यसन करू नये. हो निर्व्यसनी राहावं ही बापाची तर इच्छा असणं साहजिक आहे. जिवंतपणे शरण गेल्यानंतरही असतेच. माझ्या मुलानं परमार्थिक वृत्तीनं वागावं एवढी सरळ सरळ इच्छा आहे वडिलांची. आता हरिभक्त 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 म्हणजे तरी काय? गळ्यात माळ असणे म्हणजे हरिभक्त आहे का? हो आहे. ती बाह्य लक्षण आहेत. हो आवडे देवाशी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन. शपथ पाहिजे एक नामाने. जेव्हा शपथ समजायच्यापेक्षा वेगळं साधन नाही. आणि एका जना धनी आयसा ज्याचा तो
देवा परम पूज्य जगी. हो देवालाही तो आवडतो. हो देवालाही पूज्य होतो आणि समाजही त्याची पूजा करतात. अशा मुलाने माझ्या मुलांना असं वागावं. कुळी हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दया बाबाने आणि मुलंही सात्विक व्हावेत. सात्विक वृत्ती असावी. सात्विक वृत्तीचे माणसं सहसा चुका करत नाहीत. घडल्या तरी त्या चुका क्षम्य असतात. क्षम्य सात्विक वृत्ती असावी की तुमच्या अंतःकरणामध्ये फक्त सरळ वागणे व्हावा. जसं दया करण्याची पुत्राशी तीच दास आणि दास. आपण आपल्या मुलावर जी दया करतो तितकी दया जरी शेजारच्या मुलावर केले नाही तरी त्याचा दोष म्हणजे द्वेष करू नये ही वृत्ती सात्विक आहे. तुम्हाला भागवताचा दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल की मुलं चांगले होण्यासाठी त्या आईचं भाग्य असावं लागतं. आईची चूक घडली की मुलं दुष्ट होतात. माफ करा मावशीवर, मला रागावू नका. आम्ही चौघं भावायच्या आम्ही 8 जण भावंड आहोत. पण आईच्या चुकीनंच मुलं दुष्ट होतात आणि आईच्या सद्गुणानेच मुलं सद्गुणी होतात असं माझं मत आहे. आणि जर तुम्हाला एक पटत नसेल तर भागवताचा दृष्टांत सांगतो, ऐकायचं असेल तर प्रेमाने टाळी वाजवा. विठ्ठल श्रवणे क्रौच तरला, श्रवणे परीक्षित उद्धरला आणि मकरोदरे सर्वांना पावला सिद्ध झाला मच्छिंद्र. भागवताच्या श्रवणाने एवढा उद्धार झालाय, एवढ्यांचा उद्धार झालाय. व त्यातला पहिल्या स्कंदामध्ये एक अधिकार सांगितलेला आहे. अधिकार लिहिला सांगितलेला आहे की आपल्या डिक्सा गावासारखं एक छोटस गाव होतं नर्मदेच्या तीरावर आणि त्या गावाचं नाव होतं गंगाखेड. गंगाखेड काय नाव होतं बाबाजी? औषध काय नाव होतं? आणि त्या गंगाखेड मध्ये एक आत्मदेव नावाचा सद्ग्रस्त राहत होता. तो सद्ग्रस्त होता. तो पहाटे उठायचा. पहाटे डिक्सलला पहाट किती वाजता होते? थोडं मोठ्याने बोला, मला ऐकायला थोडं कमी झाले. किती वाजता? 4. बाबा 4चे पहाटचा वेळ नाही ना. 5 चुकलाच. 3 मी थोडस जवळ आलं. हो 3:30चा पहाटेचा प्रहर आहे. मी बोलत नाही. कबीर म्हणतात हो 3 प्रहर आहेत. रात्रीचे 4 प्रहर आहेत. पहिले प्रहर में सबजन जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में निशाचर जागे और चौथे प्रहर में योगी. म्हणून तर आम्ही काकडे म्हणतो ना, जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती जागता जगदेव राधा काय भाव जगदोगे गंगेला स्नानाला जायचा, नंतर देवात मंदिरामध्ये जायचं, आल्यानंतर तुळशीच्या प्रदक्षिणा घालायच्या. काल सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने. पण पुढे लग्न झाल्यानंतर पत्नी थोडीशी कर्कश मिळाली मावशीला. आपण पुरुष मंडळी आणि तुम्ही महिला मंडळी
तुम्ही पती चांगला मिळावा म्हणून वर्षातनं एकदा देवाची पूजा करता. ते कोणती पूनम आहे? वटसावित्रीची पूनम करता की नाही? कशासाठी? जन्मजन्मी नाही, हाय ह्या जन्मातला चांगला बघावा. तुमचं ऐकेल कदाचित, तुमच्या त्या भक्तीला फळ येईल, पण आम्हाला चांगली पत्नी मिळण्यासाठी आम्हाला 7 जन्म पूजा करावी लागेल देवाची. पुरुषांनो ऐका, 7 जन्म. इथे बसलेल्या सगळ्या पुरुषांना मी बाळ म्हणून विनंती करतो, तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रसन्न आहात का? आता हे बाबा खरं बोलते. बाबा तुम्ही म्हाताऱ्यावर प्रसन्न आहेत का? नाही. ते सगळ्यांच आहे, सगळ्यांच आहे. पण आता काही इलाज नाही. त्या आत्मदेवाची पत्नी, तिचं नाव धुंदली होतं. धुंदली हो, तिला स्वतःला कळत नव्हतं, मालकाचं ऐकत नव्हतं. कधी नळावर गेली तरी भांडण, कधी विहिरीवर गेली तरी भांडण, कधी शेतात गेली तरी कामाच्या अगोदर शेजारी बरोबर भांडणच, कधी नदीवर, कधी नळावर, कधी विहिरीवर भांडण करते रोज. कधी कुणाचं ऐकत नाही, म्हणते ऐका माझं. ती पत्नी, तिचं नाव धुंदली होतं. पण ती आत्मदेवाला विचार केला, आता जरी अशी पत्नी मिळाली, पण भगवंताने दिलेले आपल्या सवंगडी सांभाळलं पाहिजे. आत्मदेव तरी ते प्रपंच करत होता. मावशोनं वय ओलांडून गेलं तरी अजून संतती नाही. निदान त्याच्या नादाने तरी नाही का आपल्या लोकांचे भांडणं झाले, पती पत्नीची भांडणं झाली. मी संसारिक आहे बरं, मला सगळा अनुभव आहे. हा, मला सगळं पती पत्नीची भांडणं झाली, आणि जरी बोलायचं झालं तर पप्प्याची आई, हे पप्प्या तुझ्या मम्मीला सांग, ती ऐकते सगळं, आणि ती सगळे विसरून जाऊन लगेच कामाला लागते. हो, तसा एखादं सांगताना नाही. आत्मदेवाला विचार केला, देवा तुझा दास होता नवे बरेन गुडबिलीच घरी कैकाचे. अरे दामाजी पंथाचे काढले दिवाळे, सोडी दिले बाल कबीराचे, गोरोबा काकाचे तोडले मनगटन, चिरविले पोट सावत्याचे. कशासाठी भक्ती करायची? पण तरीही हरकत नाही. जाता जाता मन असं थोडं म्हणजे अप्रसन्न होतो, आणि जाता जाता महाराजांची गुजारी एका साधूची. हुशार होता, 7 चिरंजीवापैकी एक होता. अश्वत्थामा, बलेर, व्यास, कृपा, परशुरामस्य, विभीषण, आणि त्या 7 चिरंजीवातलाच हा एक आहे. हो, त्यांचं नाव आहे नारद. 8वा चिरंजीव. नारद या शब्दाचा अर्थ आहे, त्याचा शब्द कोणी रद्द करू शकत नाही, तो नारद. नारदाला पाहिलं, साधूने पाहिलं, म्हणले आत्मदेव क्षरण तिष्ठ किम चिंता करो, का चिंता करताय? आत्मदेवा सांगितलं, जाऊ द्या आता महाराज, मला जाऊ द्या, लय त्रास झाला संसारात. संसारात कसा दुःखाचाच आहे, संसार सुखाचा आहे, गवळ पेटी नसतं. संसार दुःखाचा आहे, सुखाचा आहे. संसार दुःख मुळ तोही विश्रांती नाही कोठे, काम क्रोध लोभ कोणी पाठी कवना विसरणाचा दृष्टी देईल निर्मळ, धर्म दाखो सदै भाषा साधूने विचारलं, पण नाराज काय? म्हणजे मला तुम्हाला माहिती आहे, मी असा सरळ सरळ वागणारा, पत्नी थोडी वेगळ्या विचाराची आहे. म्हणजे मला असू दे, त्याला काय होतं, म्हणजे असू दे, त्याचा मला काय वाटायचं ना. देवाला दिलेला जोड आहे, तो आहे तोपर्यंत त्याच्याशी वागावंच लागतं, नाही का? पती पत्नी रथाचे 2 चाक आहे. एक चाक म्हटलं मी आता मिरजगावला चाललोय, आणि दुसरं म्हटलं नाही मी कर्जतला चाललो. मिरजगावला जाणारा चाक कर्जतवाल्याला म्हटलं मी तुझ्या बरोबर येणार नाही, आणि कर्जतला जाणारा चाक म्हटलं मी तुझ्या बरोबर मिरजगावला येणारच नाही. रथ पोहोचन का? पोहोचन, पण इच्छा नसून कर 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 कर. तुमच्याकडे होत भांडण नाही होत? अरे वा, नाही म्हणलं काय अर्थ आहे? हे भांडण कधी मिळतं माहितीये का? हो, जेव्हा एखादं भांडण फुटतं तेव्हा. 2 भांडे एकत्र आली की आवाज ठरलेला आहे, आणि ते त्यातलं एखादं भांड फुटलं की पुन्हा आवाज होत नाही. 2 मुंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे
पुत्र मानवाचा दोष ना इथं तसंच आहे राजन. हो मग त्या साधूनं सांगे आतमध्ये म्हणले बरं रासू द्या ती, पण मला सांगता नाही. मग त्या साधूने विचार केला, म्हणले तुला एक प्रसाद देतो, तुला सद्वृत्तीचा बाळ होईल. आणि त्याने एक मातुलिंग नावाचं फळ दिलं. मातुलिंग जे देवीच्या गायमध्ये आहे. तुळजापूरला तुम्ही गेलाय नाही गेला? पाहिलं का ते फळ? तिच्या गायमध्ये मातुलिंग फळ आहे. ते हे घेऊन जा. हो सोमवार व्रत कर, तटस्थ व्रत करा आणि हे दोघ जण समभाग घ्या. तुम्हाला असा एक मुलगा देणार आहे देव, असा मुलगा देणार आहे की तो हरिभक्तीच्या रांगेमध्ये असेल. आत्मदेवाला आनंद झाला. त्यांचा विश्वास होता. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता आणि सकल भोगिता होई त्यांचा. आत्मदेव घरी आला मावशांनो, तर ती दंदुली स्वयंपाक करत होती. स्वयंपाक ती म्हणजे तिला विचार नव्हते चांगले, पण ती एकाच वेळेला 4 भाकरी करायची. तुमच्यापैकी हातवर करून सांगा बरं, एका वेळेला 4 भाकरी येतील का? मग आपण बरे का? तुम्ही सुद्धा करता, तुम्हाला कृती माहिती नाही. एक असते ताव्यावर, एक असते परत येत नाही काठवटपणा काठवटीमध्ये, एक असते आणि एक असते भानुशाला. या 4 हो ते स्वयंपाक करत होती. आत्मदेव आले. अगं ऐकलं का? काय हो म्हणले, आपल्याला देवाला प्रसाद दिलाय. काय आहे म्हणले, हे प्रसाद आपण भक्षण करूयात आणि मग आपल्याला चांगला बाळ होईल. आता बाळ व्हावा ही तिची इच्छा असते, मातृ अपेक्षा असते का नाही. तिनं ते घेतलं जवळ. म्हणले तर स्वयंपाक झाल्यानंतर आज व्रत करूयात आणि आज व्रत केल्यानंतर आपण तो प्रसाद घेऊयात. तिनं ते चुलीच्या भानवशावर ठेवलं. भानवशा करतो ना, चुली आहेत का? नाही. आता गॅसला पण माणूस आहे, पण तरी आहे जुने. ह्या वयातल्या आमच्या माता आहेत, त्यांच्याकडे चुली आहे. हे काय बाहेर चुले, पण ती ठेवलेली. जुन्या काळात चूल बनवायला गावात एक कारागीर नसायची. सकू वागायला तेवढं चिखल भिजून तुला थापून ती चूल आणि ती मग कोरायची छान असं आपल्याकडे. आणि आत्मदेव देवाचे आभार मानत होता. देवा प्रभू तो दयाळू कृपावंत दाता, दया मागवतो रे तुझी मी अनंता. जगविण्यास दे फक्त एक रोटी, तुझे नाम उठे नको ज्ञान गीता. प्रभू तो दयाळू कृपावंत दाता, प्रभू तो दयाळू. आणि आत्मदेव भजन करतोय तेवढ्या त्या धंदोलीची बहीण पाहुणी आहे. बहीण येत आमच्या बहिणी नाही येत, पण आपल्या बहिणी त्या दिवाळीला आल्या. पण यांचे फोन होतात एकमेकांचे. ती आली, बसली होती. म्हणले ताई आता काय आहे चुलीवर? अगं म्हणले तुझ्या मेवण्याला एका साधूने फल दिले, आता मला बाळ होईल. ती ह्याच विचाराची. कोणते? एकाच आव्यातले. अगं म्हटली तो प्रसाद खाऊ नकोस का? म्हणजे साधूचा काय भरोसा, त्याने काय झालं तर मग काय करू? म्हणजे मला बाळ नाही. म्हणले माझ्या पोटात बाळ आहे, मला अगोदर 7 मुली आहेत आणि मी 8व्यांदा गरोदर आहे. हे प्रसाद टाकून दे आणि माझं बाळ जन्म झाला की तुला पोहोच करील. फक्त उद्यापासून तू चिंध्या बांध. चिंध्या भागवत सांगतोय तुम्हाला. आणि ती गर्भवतीचं रूप घेतलं आणि तो प्रसाद त्या दोघी बहिणीनं गोठ्यातल्या गाईला चालला. शुद्ध बीजापोटी फळे. गाईलाही गर्भधान झाला, गाईलाही गर्भ राहिला आणि हिच्याही पोटात बाळ राहिलं नाही. पण ती रोज चिंदी बांधायची. आत्मदेव जसे देवाचे आभार मानायचा, आत्मदेव देवाचे आभार मानायचा. हो तिला पाणी आणायचं नाही, याने आणून द्यायचं. सरपण आणायचं नाही, तिनंच आणून द्यायचं. पाणी उचलायचं नाही चुलीवरचं, तर कोणी करायचं? आता त्या काळात म्हणजे याच्याबद्दल पण ईश्वर इच्छा काय असेल ते. हो तिचे दिवस भरले. कोणाचे? तुम्ही आहेत ते कीर्तनात. कोणाचे? बरेच दिवस भरले आणि तिला बाळ झालं. तिला कर्मधर्म सोयाने मुलगा झाला. तिनं तिच्या मार्गाजवळ ते बाळ त्यामध्ये बांधलं. म्हणले एवढे माझ्या ताईला पोहोच करा. ते आलं बाळ घेऊन. अर्भक त्याला म्हणतात. ते बाळ घेऊन आलो आणि या मी जवळ दिलं. म्हणजे तुम्हाला प्रसाद दिलाय. हो तिनं ते बाळ पाहिलं. मुलगा होता, सुंदर होता, गोरापान होता आणि ती आपल्या कुशीत घेऊन झोपली. चिंध्या डोकं उलट बांधलं आणि घरात खरोखर बाळ करते ना. आत्मदेवाने आवाज ऐकला तर काय म्हणजे आत्मदेवा तुम्हाला बाळ झाला, तुम्हाला मुलगा झाला बोबाटा.
आता खरोखर रडताय ना. आणि तेवढ्यामध्ये रात्रीचे 11 11:30 वाजले होते. गोठ्यातली गाय हंबरली. गायचे 3 आवाज असतात. गोठ्यामध्ये वासरू बांधलेलं आहे दावणीला आणि गाय रानात गेली. वासराचं ध्यान झालं की ती ओरडत असते, हंबा. त्याला हंबरडा म्हणतात. तीच गाय मालकाने घेऊन आला आणि पेडा जवळ आले. पेड करतो का पेड? जुने शब्द आहेत पण हा ते झोपाट्याला आता गेट झाले पण त्याला जुन्या काळात काट्याचा झोपाटा करायचा. तुमच्याकडे काय म्हणतात बापरो? झोपा झोपा. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप आणि तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. हो आत्मदेवानं जाऊन पाहिलं तर गाई ब्याली तिलाही मुलगा झाला. आत्मदेवानं विचार केला की देवा मी तुला एक मागितला आणि देवाने आमदार बघतो एक आणि देवाने दिले 2. हो या गाई त्याला पाय देईल म्हणून काही फ्रॅक्चर होईल. आत्मदेवानं उचललं त्याला स्वतः स्नान घातलं. आता ते बाळ रडायला लागलं. त्या आतलंही बाळ रडायला. त्याला भूक लागली पण त्याच्याकडे कुठं दूध येईल? तिला दूध कसं येईल? दुधाचा जन्म वात्सल्यातून होतो बाबांनो. म्हणून तर लोक म्हणतात बाबा अंड शाकाहारी का दूध शाकाहारी आहे. होय आपलं काय माहिती महाराज अंड शाकाहारी का दूध शाकाहारी? हो ते म्हणले अंड्यात आणि कुठं रक्त आहे? नाही बाबा दूध शाकाहारी आहे. कसं आहे ज्याचा वात्सल्यातून जन्म होतो तो शाकाहारी आणि ज्याचा वासनेतून जन्म होतो ते मांसाहारी. सोपं आहे. आत्मदेवानं त्या गायीचं दूध काढलं. याही बाळाला भरवलं आणि तिच्या कारण आईच्या दुधू आणि गायीच्या दुधाची प्रत आहे म्हणून ती आपली माता समजली गेली. माता गोमाता आपल्या आईचं दुधू त्याची जी प्रत आहे तीच प्रत गोठ्यातल्या गावरान गायीची असे जर्सीची तीच आहे. तिला नाव ठेवायचं नाही. तिथं काम देणं आहे सदा सर्व काळात दुबे बघता लागी 3 वेळा दूध देते. तिचा दोष नाही. तिला आपण संकर केलाय ना. गाय ती गाई आहे. आणि मग अशाला ते बाळ रोज गायचे दूध काढून मोठे झाले. 2 4 5 वर्षाचे बाळ झाले तर नाव ठेवायचं. पाहुणे बोलवले मंडप दिला. 2 पाळणे लावले. 2 पाळण्यामध्ये 2 टाकले. आता नाव काय ठेवायचं बुवा? ती धुंदुली पुढे आली म्हणजे मालक ऐका जो गायीला जो दिला तो तुमचा समजा आणि जो मला झालाय हा आपला अधिकार सारखा आहे. माझ्या बाळाचं नाव मी ठेवेल आणि तुमच्या बाळाचं नाव आत्मदेव म्हणले ठीक आहे. आत्मदेवानं त्या गायीच्या बाळाचे कान कोणी लांब होते त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण. आणि या धुंदुलीने स्वतःच्या नावावरून त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. 2 मुलं. हो खेळताना यांचा खेळ वेगळा होता. एक मंदिरात जात असे तर एक जण दादागिरी करायचा. कोणता करीत असेल दादागिरी? गल्लीत गेला की भांडण करूनच बाहेर आला. कोणता? हा ते गुंडाळ झालं गुंडाळ. हो आणि हे सतवृत्तीचा होता. 12 वर्ष झाल्यानंतर गोकर्णानं मला विचार सांगितला बाबाला बाबा मी जाऊ का तीर्थयात्रेला? माझी इच्छा आहे साधू बाबा. वा रे वा देवा प्रभू तो दयाळू कृपावंत. पुन्हा आभार मानले आणि त्या गोकर्णाला तीर्थयात्रेला पाठवलं. हा एकटाच राहिला. एकटं बाळ जर लवकर त्याच्यावर काळजी केली नाही तर बिघडण्याची दाट शक्यता असेल. आणि त्यातले ते आपलं नाही ना. हा त्याला आता मला ते अधिकार नाही पण वामन भाऊ म्हणले असे वड्या पड्याचं मला अधिकार नाही. संतांचे शब्द सांगतोय. आणि मग ते बाळ मोठं झालं. तो आता 18 वर्षात झाला. त्याला मद्याची सवय लागली. तो हे करायला लागला. काय म्हणते त्याला? तंबाखू नाही. त्याचे पिढीत येत बाबा नाही बाबा सोमरस गांजा कशाला म्हणून मी त्याचं नाव सोमरस आहे. हो ते करायला लागला. घरातले पैसे रोज आईला मागायचा. त्याला कर्जतला जायचा कंटाळा यायला लागला तर त्यानं तो जुगार खेळायला घरी लोक बोलवले. मद्य प्यायला कंटाळायला त्याने घरात भट्टी सुरू केली. त्याला मावल्याचा म्हणजे वेषांचा नाद लागला. त्याने त्या मावल्या घरी बोलवले. आता पैसा किती दिवस पडतो? एवढ्या दिवस पाऊस पडला आपल्याला. किती महिने पाऊस पडला आपल्याला? कल्याण कृतिकेपासून स्वातीपर्यंत. कल्याण कृतिका पडल्या, रोहिणी पडल्या, मिरूप पडला, अर्धना पडल्या, पुनर्वसू पडल्या, पुढं काय त्याचं नाव मघा पडल्या. हे 2 भाऊ पडले कौर दोन्ही आणि त्याच्यानंतर चित्रा बी पडल्या आणि नंतर स्वाती. एवढा पाऊस पडला तरी आता पाणी तुम्हाला आहे का? माझं गाव इथं खाली मोठं गाव आहे. तुम्ही येऊन कधी येत असाल मोठं दिलं तर पहा येता
नाही राहिलो. घरातला पैसा किती दिवस पुरेल? तो आईला मागायचा, हो आई आहे तोपर्यंत द्यायची. एक दिवस आईजवळ पैसे नाही, आई पैसे दे बेटा, पैसे नाही म्हणताना कानाखाली ओढली. कोणाच्या? कोणी? तिच्या पोराने, तिच्या. ती आरडली तर आत्मदेव बाहेरून आले. बेटा का मारतोस? आत्मदेवाच्या कमरात हात घातली. आई बापाला कोणते मुलं मारतात? ज्यांना वळण लागलं नाही. असे मुलं नको, असे मुलं नको. आत्मदेवाला देवाकडे विनंती केली की देवा, जर मला देत असेल तर माझा वंश धन्य व्हावा, माझा कुल धन्य व्हावा, अशी अपेक्षा आत्मदेवाने व्यक्त केली. ती तुकाराम महाराज करतात अभंगाच्या प्रथम चरणात. धन्य हरी जन्म निसर्ग राजा ऐक सांगत. आपले पित्र वाट पाहतात की माझ्या वंशात चांगले मुलं जन्मावेत. पुढे तो गोकर्ण तो साधू होऊन आला आणि त्याच्या पुण्यानं अख्ख्या कुळाचा उद्धार झाला. तसे मुलं माझ्या वंशात जन्मावेत. स्वर्गातले लोक वाट पाहतात. आता दुसरा दृष्टांत सांगतो. हो, पांडवाचे वडील राजा पंडू राजाला स्वर्ग सुख मिळालं. विंजर महाराज यायला दास दासी सेविका आहेत, स्वर्गात चौपाळ्यात बसलेले आहेत. झोका उंच गेला की स्वर्गाचा दोन पाट आहेत, स्वर्ग आणि नरक एक मध्ये भिंत आहे. की उंच झोका गेला की भिंतीच्या पलीकडे असलेला नरक भोगणारे लोक त्यांना पाहत होते. आणि पंडू राजा खिन्न झाले. एक दिवस नारदाचे वेळ झाली. महाराज कुठे निघाले? म्हणले मृत्यू लोकात. मग हस्तिनापूरला जाल का? म्हटले हो. काय निरोप आहे का? माझा एवढा निरोप सांग धर्मदादाला. म्हणावं तुमच्या वडिलाला स्वर्ग सुख मिळाले, पण इथे हे चंदनाची चोळी अंगांग पोळी हे दुःख सुद्धा मला दुःख देते. धर्मदादाला म्हणावं माझी जागा बदल. शक्य आहे? होत आहे? वडील कुठं आणि मुलगा कुठे? आपण जागा बदलू शकतो? हो, बदलू शकतो. म्हणून तर तसं सांगायचंय. म्हणायचं नाही आमच्या धर्मात पॉझिटिव्हिटी असावी लागते. आमचा धर्म निगेटिव्ह नाही. सकाळची वेळ होती. पांडव आपल्या गोठ्यात बसलेले आहेत. नारद स्वामी आले. कारण ते 5 देव होते. तुम्ही पांडव प्रताप वाचला असेल तर पांडव प्रतापाची आरती तुमच्यापुढे म्हणून दाखवतो. ऐका. भारत वंदे मूळ व्यास भगवान, लक्ष सवा लक्ष भारत केले निर्माण. यावरी प्रश्न केला जन्मे जयान, समोर सांगे मजला पूर्वजांचे कथन देव.
चतुर उत्तर देतो शिष्य व्यासाचा, नामा वैशंपायन सागर बुद्धीचा. पाचा देवापासून जन्म पाचांचा, द्रोणाचार्यापासून संग्राम विधेचा. जे देव पाच लोक आहेत. धर्म भीम अर्जुन कोण सहदेव बसले होते. नारद स्वामी आले. हे उठले, नारदाचं स्वागत करत घरी येऊन आले. नारद स्वामीजी आइए पधारिए. कहाँ से आए हो? कहाँ से का किधर जा रहे हो? हो नारद साहेब मी स्वर्गातून आलोय. मग बाबाची वेळ झाली का? म्हटले हो झाली, बाबाची वेळ झाली. काय निरोप? म्हणले धर्मा तुला एक निरोप सांगितलेला आहे. तुझ्या वडिलांना स्वर्गाचं सुख मिळालं. ऐका, 11 वर्षाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जालिंदर पाटलाला स्वर्गाचं सुख मिळाले. पण त्यांची आजही त्या मुलांकडे दीपक आणि सुनील राव यांच्याकडे अपेक्षा आहे की मला डायरेक्ट मोक्ष मिळावा. आजच्या कीर्तनाने नक्की मोक्ष मिळेल. टाळीवर काय सांगितलं? म्हणले धर्मदादा तुला निरोप सांगितलाय पंडूराजाला, कमी नाही पण जागा बदलायची. धर्मदादाने विचारलं कसं बदलेल, काय करावं लागेल? म्हणले धर्मा त्यासाठी तू एक यज्ञ कर. पांडव युद्धाच्या नंतर एक यज्ञ झाला आणि त्या यज्ञाचं नाव आहे अश्वमेध यज्ञ. अश्वमेध यज्ञ. हो, त्याने आणखी यज्ञ बरेच यज्ञ केले. हो, आणि पांडवाने तो यज्ञ करण्यासाठी जागा तयार केली. राजानो ऐका, तुम्हाला एक एकावले ते 4 चरण म्हणून दाखवतो, मग श्रोत लक्षात येईल तुमच्या. पंडुराजाला पाहावे ना यमपुरीची जाचणे, राजसूय यज्ञाला पांडवाला सांगा कोणी. पंडुराजाचा निरोप नारदाने सांगितला, राजसूय यज्ञाला धर्मदादा रुजू केला. सोन्याच्या नांगराने सारी पृथ्वी नांगरली, राजसूय यज्ञाला पांडवाने जागा केली. आता या यज्ञाला ते पाहिजेत ना. धर्म बोले अर्जुनाला तुम्ही जावे द्वार केला, राजसूय यज्ञाला आनावे माधवा. आणि पांडवाचा तो यज्ञ पूर्ण झाला आणि त्या यज्ञाचं फळ पंडुराजाला जागा, त्यांची जागा बदलली, मोक्ष मिळाला. चंद्र सूर्य आशेपर्यंत त्यांच्या नावाची कीर्ती अजरामर राहिली. आशेमुळे माझ्या वंशात जन्मावेत म्हणून स्वर्गातले पूर्वज वाट पाहतात अभंगाच्या ध्रुवपदामध्ये. पाहतात ते वाट स्वर्गीची, पाहतात ते वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहतात ते वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहतात ते वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहतात ते वाट
आपण चांगले वागलो तर त्यांची जागा बदलते. अभंगाचा ध्रुवपद आहे. तिसरं दृष्टांत रामायणातला सांगू, आपण थांबूयात. हो, ऐनवेळी राज्याचा राज्याभिषेक. तुम्ही बसा, तुम्ही घेऊन तुम्ही रामायण बघा, बसा. मुलगा आहे का जावई? सगळ्यांना मुखाला आवाज वगैरे ऐन वेळी राज्याचा राज्याभिषेक. महाराज राम राजा होणार आहे. मंत्र पुष्पांजली सुरू झाली, फुलं वाटले गेले. महाराणी सीतामय्या राणी होण्यासाठी सजते आहे. राम आता काही क्षणाचा विलंब आहे आणि राम राजा होणार आहेत. आणि एवढ्या वेळातच प्रारब्ध फिरलं. नशिबा पुढे सगळ्या पुढे जावं, पण माणसं म्हणतात ना, ज्या घटना घडायच्या त्या घडत असतात. त्याला धैर्यानं सामोरं जायचं, घाबरायचं नसतं. जो होगा हंसते गाते यहाँ से गुजर जिंदगी की तो परवाह न कर. जिंदगी एक सफर हो सुहाना, कल क्या होगा किसने जाना. हो, उद्याचा काय भरोसा नाही, उद्या काय होईल. आणि रामाच्या वाट्याला वनवासाला रामाला राज्य मिळण्याच्या ऐवजी राम वनवासाला निघाले. लक्ष्मण भैया बरोबर आहेत, हो, त्यांच्या धर्मपत्नी बरोबर आहेत. तुम्ही रामायण ऐकलं असेल. मला असं वाटतं की रामायण माहिती नाही असा एकही व्यक्ती महाराष्ट्रात नाही. रामायण ऐकलं नाही, वाचलं नाही, पाहिलं नाही असा एकही व्यक्ती नाही. माहिती नाही, तुम्हाला माहित नाही असं. पण रामायण म्हणजे तुम्ही जाणता ती स्टोरी आहे, गोष्ट जाणता. रामायण स्टोरी नाही. रामायण गोष्ट नाही रे. आदर्श कुटुंब व्यवस्था, कसा असावं कुटुंब हे शिकवतं, त्याचं नाव रामायण आहे. त्याच्यामध्ये प्रमुख कसा असावा, राजा कसा असावा. तुम्ही अयोध्येतल्या लोकांना जर त्या काळचे विचारलं असं, बाबा रे राजा कसा असावा, तर त्याने सांगितलं असं, राजा असावा आमच्या रामासारखा. कसा असावा राजा? नाही ऐकून आलं, मोठ्याने बोला. तुम्ही 12व्या पुण्य स्मरण आला ना आदरणीय जयंदर महाराजांच्या, तर तुम्ही रामाला हरकत नाही, हे त्यांना पुण्य आहे. कसा असावा राजा? कसा असावा? हे ताई आतमध्ये बसलेला राजा कसा असावा? रामासारखा. आता कुटुंबामध्ये पुरुषांनो आपल्याला जीवनपणे दोन स्वर्ग आहेत. पहिला स्वर्ग पतिव्रता नारी और दुसरा स्वर्ग पुत्र आपल्याला. ज्याची पत्नी आपल्या मताशी अनुकूल आहे तो स्वर्गात. पतिव्रतेचा अर्थ गैर नाही करायचा. पतिव्रता म्हणजे अनुसरुणी पतीच्या मतात, आणि तुका म्हणे पतिव्रता. तिचं नाव तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता असं. हो, आणि दुसरा स्वर्ग पुत्र आज्ञाधारी. मग कसा असावा मुलगा, कसा असावा पुत्र? तुम्ही दशरथ राजाला विचारा, राजे पुत्र कसा असावा? तर राजा दशरथ स्वाभिमानानं सांगतील, पुत्र असावा माझ्या राम. पाठीमाग काका म्हणा की राम कसा असावा? वारे, तुम्ही मला महाराज आम्हाला राम का म्हणायला होता? जर तुम्ही 1000 वेळा राम म्हणाले तर त्यातल्या 500 रामाचं पुण्य मला येतं. मग तुम्ही म्हणायचेच नाही. करता कराविता अर्ध पुण्य लागेल. आता हे झाला मुलगा. दशरथ राजा सांगतील पुत्र असावा माझ्या रामासारखा. पण कुटुंबामध्ये भावाची गरज आहे. भावाने भावावर प्रेम करावं, रक्ताने रक्तावर प्रेम करावं. मग कसा असावा भाऊ? तुम्ही लक्ष्मणाला विचारा, लखन अरे भाऊ कसा असावा? तर लक्ष्मण सांगेल भाऊ असावा माझ्या रामासारखा. आणि जर रामाला विचारलं रामा भाऊ कसा असावा, तर तिघापैकी कोणाची चॉईस करतील? भरत, लक्ष्मण की शत्रुघ्न? भरतासारखा, लक्ष्मणासारखा. मग शत्रुघ्नाने घोडं मारलं काय? रामाचे उद्गार आहेत, मी बोलत नाही. रामायणामध्ये चला, भावाच्या रामायणामध्ये लक्ष्मणाला बाण लागलाय. रामाच्या मांडीवर लक्ष्मण लंकेमध्ये, आणि विभीषण समजतो प्रभू रडू नका हो. तर राम सांगतात विभीषण रडू काय करू रे, इस दुनिया में पुत्र धन दौलत औरत बार बार मिलेगी, लेकिन लखन जैसा सौदर भाई राहुल का नहीं मिलेगा. मग कसा असावा भाऊ? तर राम म्हणे लक्ष्मणासारखा. राम चाले वाटे, लक्ष्मण झाले काटे. आता हे झाले भाऊ, पण पती पत्नीची तेवढी आवश्यकता आहे, जितकी गरज आहे. हो, आता 12 वर्ष झाले. हो, पण तुम्ही सोनूबाईला विचारा, कोणत्या कुठं बसल्या त्या आजीबाई, तुम्ही विचारा काय काय दिवस, एक एक क्षण कसं कसं जात असेल. पण आता या मुलांच्यासाठी दुःख कमरेला खावं लागतं. मग विचारा कसा असावा पती? सीतेला विचारा, जानकी अगं पती कसा असावा? तर जानकी सांगेल पती असावा माझ्या
कसं गो बाई ती सांगेल. मला रावण घेऊन गेला, 11.5 वर्ष रावण मला त्याच्या ताब्यात बंदिवासात ठेवलं, पण माझ्या मालकानं निसंशय वृत्तीने मला पुन्हा अयोध्येला आणलं. कुटुंबामध्ये पती पत्नीचं चित्त आणि प्रेम गरजेचं असतं, विश्वास गरजेचा असतो. आता ही झाली पत्नी, पण कसा असावा पती? सीता सांगेल रामासारखा. मग कशी असावी पत्नी? तुम्ही लक्ष्मणला विचारा. लखन अरे बायको कशी असावी? तर लक्ष्मण सांगेल पत्नी असावी माझ्या, तिचं नाव उर्मिला होतं. मावशी रामाला दृष्टांत आलाय की लक्ष्मणाचा उपवास होता, शिवरात्रीचा प्रसंग होता. हो, शिवरात्रीचा पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, विशेष शिवरात्री. हो उर्मिले, अगं मला ग्लासभर केशर दूध गरम कर, तिने केलं, घेऊन आली. पण पतीला दूध घ्या तर बाहेर कसला तरी आवाज आला. लक्ष्मण म्हटले थांब, बाहेर कोण बोलतो मी पाहून येतो. आणि खाली उतरून गेले तर राम वनवासाला चालली होती. हे निघाले की उर्मिला दारात आली. पतिराज अहो दूध आपल्याला घेऊन जा. त्याने सांगितलं माग आल्यावर घेईल. किती वर्ष लागले? किती? 14 वर्ष ती उर्मिला खाली बसली निघून येऊ. मग झोपायचं काय कारण आहे काय? काही खाल्लंही नाही. मी बोलत नाही तुम्हाला, नामदेवराचे काबा म्हणून जातो. तुम्ही जर म्हटलं माझ्याबरोबर तर चांगलं होईल. तुम्ही नाही म्हणायचं, तुम्ही म्हणायचे शब्द आहे श्रीराम जय राम जय जय राम, आरती करू पाहू सुंदर वेगळा. हा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती करो पाहू सुंदर मेघश्याम, लक्ष्मणाने सेवा केली रामरायाची, 14 वर्ष आहार निद्रा नव्हती त्यासी. श्रीराम जय जय राम, आरती करो पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नाम म्हणे मागणेची, विष्णुदास नाम म्हणे मागणेची. भैया भारी झालाय. अखंडित सेवा करो रामरायाची, श्रीराम जय राम जय जय राम, आरती करो पाहू सुंदर मेघश्याम, आरती करो पाहू सुंदर राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की हर हर काय पर्वणी हो, पुण्यस्मरणाच्या पर्वणी असावे लागते. वादन टाळ्या. वीर जाणावा रणांगणे साधू ओळखावा म्हणणे, त्यांची वृत्ती, त्यांचं वागणं त्यांच्या मरणावरच करता येते. पर्वणी आहे. शिवरात्रीच्या पर्वणीत मनुष्य गेलेला, त्यांच्या पर्वणीमध्ये आलेलं त्यांचं पुण्यस्मरण, त्यांच्या पर्वणीत आलेलं श्राद्धविधी, त्यांच्या पर्वणीत आलेल्या दशक्रिया, हो डायरेक्ट मोक्ष मिळतो. कारण शिवाचाच अर्धा अर्थ आहे शिव. पडलेल्या माणसाला काय म्हणतात? मेलेल्याला शिव. आणि त्यात जो आत्मा आहे त्याचं नाव आहे शिव. असं हरकत नाही. राम वनवासाला गेले. हो, पत्नी असावी उर्मिलेसारखी मला इथे सांगायचं. आता मित्र पाहिजेत कुटुंबामध्ये. कसे असावेत मित्र? तुम्ही रामाला विचारा. विभीषण सुग्रीव 2 मित्र होते रामाचे. या दोघांना विचारलं सुग्रीवा अरे विभीषणा मित्र कसा असावा? तर हे दोघंही सांगतील मित्र असावा आमच्या. राम म्हणायचे राम कसा? आणि एक शत्रू होता. कुटुंबामध्ये आपली विरोधक असतात आपल्याला, नाही माझ्या विरोधक गावातले माहिती मंडळातलेच आहेत. तुम्ही नाही तुमचे तुम्ही गावाकडे गेले. मग कसा असावा शत्रू? रामाला विचारा. रामन सांगेल शत्रू असावा रामासारखा, घरी जाऊन मुक्ती दिली.
त्या रामाने ऐनवेळी राज्याचा त्याग केला, वनवासाला गेले, चित्रकूट पर्वतावर राहायला गेले आणि चित्रकूट पर्वतावर राहत असताना साधूंची साथ सोडली. भारद्वाजाला विचारलं रामाने, भारद्वाजी असं का घडलं? तेव्हा भारद्वाज सांगतात, रामा तू इकडे आलास, लक्ष्मण तुझ्या बरोबर आहे, बरेच शत्रुघ्न आजुळी आहेत आणि तुमच्या चौघाचे वेगाने पुत्रांना राजा दशरथाने प्राण सोडली. त्यांचा उत्तम कार्याचा विधी तुझ्या हातून व्हावा त्यांची इच्छा होती. रामायणातली उभी आहे का? तुझी आवडी राजा दशरथा अत्यंतिक होती रघुनाथा, तुझसे पिंड देता पितृस्वर्गी सुखावी. तुझी इच्छा होती दशरथ राजाचं पुण्यस्मरण तुझ्या हातून व्हावं. जा आता दशरथ प्रभू रामचंद्राने चित्रकूट सोडला, ऐंशी क्षेत्र गैल आले आणि आपण जो आता केलेला विधी आहे 12 वर्षाचं पुण्य श्रीरामाच्या एका स्मरणाने होतं. श्रीरामाने तो विधी पूर्ण केला आणि दशरथ राजाने आशीर्वाद दिला की आपल्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. तो का म्हणे? तुका म्हणे की तू आशीर्वाद देती, 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 तुका म्हणे की तू आशीर्वाद आशीर्वाद देती. काय आशीर्वाद? कल्याण इच्छिते तया कुळा. या कुळाचं कल्याण व्हावं ही अपेक्षा पितरांची आहे. तीच इच्छा आदरणीय वैकुंठवासी जयेंद्र पाटलांची पूर्ण झालेली आहे. त्या कुळाचं कल्याणही झाले. कारण वडील गेल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशीच बांधणारे भाऊ भाऊ आपण पाहिले. किती ग भाऊ भाऊ आहे, 2 दावे घालते. हे कळलं तुम्हाला? तुमच्याकडे नसेल पण आमच्याकडे आहे. किती कवी आमच्या शेजारी एक म्हातारं वारलं, 80-90 वर्षाचं म्हातारं होतं. हो म्हणजे हे बाळ लहान होतं तेव्हा आई वारली होती त्याची आणि त्यानं लग्न केलं नाही का की माझं बाळ दुःखात पडलं. जुन्या काळात तेव्हा मिळत होत्या मुलीने सुद्धा, पण त्यानं केलं नाही. ते म्हातारं मेलं. ऐका मावशी, खोटं सांग, देवा शपथ मी खोटं बोलत नाही. व्यासपीठ कसं खोटं बोलत? फक्त मला नाव विचारू नका म्हणजे घोळ व्हायचा नाही. हा महाराज, ज्या भावानं त्या म्हाताऱ्याला सांभाळलं का त्यानं बाकीच्याला निरोपही पाठवले आणि म्हातारा मेले. हे बैलगाडी घेऊन सरपणाला गेलं. कुठं? त्याच्या सासरवाडीला. आता गाडी बैल जायचे न्यायचे, पाहुणे कोण थांबणार आहे. तो आम्ही विधी केला. माझ्याच याच्या जवळचं होतं म्हणजे आडनावातलंच होतं. त्याच्यामुळे मला थांबावं लागलं. विधी केला ना आल्यानंतर दिले त्याने शिव्या. ज्याने विधी केला त्याला. म्हणजे अशी स्थिती असताना दाव्याला एकत्र येणार म्हणजे 1-2 दावे होणार आहे. श्राद्ध उतकण्याची चिंता असताना 12 वर्षे पुण्यस्मरण चाललेले आहे. माझं तर मत असं, या 2ही भावासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या. आणि
हे सगळ्याच्या सगळे पुण्य आमच्या सोनू आत्याला देतो बा, त्यांनी मुलं घडवली. आत्यात तुम्ही भाग्यवान आहात. पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास जन्म घेतला. बोलण्यासारखं बरंच असलं तरी पितृभोजनाचा वेळ झाल्यानंतर वक्त्यांना थांबलं पाहिजे. 11:15 वाजत आले असतील. तुम्ही सगळेजण गण गोत्र आपतेष्ट लेखी जावई सुना मंडपई पाहुणे सगळेजण आलाय. हे 2 मुलं आहेत. आता ते अलकाताई कुठं बसल्यात? तुम्ही आहेत का? बरं बस. आणि पाहुणे आलेत का? जवळ कुठं बसले? ठीक आहे, आलेत. हो, मी सांगेन की भगवान या परिवाराला याचं पुण्यामध्ये यश श्री अवधारे ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य लाभू दे. दोन्ही परिवाराला, या दोनही आणि मुलीकडच्यांना सुद्धा, कारण ते सुद्धा पौत्रमध्ये येतात. ते सुद्धा पौत्रमध्ये येतात. यांचं कोट कोट कल्याण हो. तुम्ही मला बोलवलं, सन्मान केलात. आदरणीय बापू महाराजांनी आणि जवणे पाटलांनी फोन केला होता. तुमची सेवा करायची सुयोग्य संधी आली. ज्या महाराजांनी गेली 11 वर्ष सेवा केली तेही उपस्थित आहेत. माझी व्याही उपस्थित आहेत. बापूराव तुम्ही सगळेजण, हो तुम्हाला धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा तुम्हा संत सज्जनाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण केला. तिसरं जे चरण आहे त्या चरणामध्ये महाराज सांगतात, यमाची यातना चुकवाया न रक्त वंशी व्हावा एक हरिभक्त आणि पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज फुलं वाटून द्या. फुलं वाटून द्या. पुढं आपण एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामती यथा अवकाश अभंगाचं विवेचन केलं. जयेंद्र पाटलाला 2 नातू आहेत. अनिकेत आणि केशव. हे दोघं का थोडं द्यायचं? नाही आले तरी शेजारीला द्या, आम्हालाही दे ठेवा. काही सगळ्यांना वाटून द्या. खाली ठेवा आमचे टाळ करायचे. घ्या बस बस बस. मागे द्या. माग मला आपण उभे राहून सृष्टी करायची. ठीक आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा तो द्यावी. 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 सांगावी विनंती माझी, सांगावी विनंती माझी. सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. 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 वैकुंठाचे रंग बोलावितो. वैकुंठाचे रंग बोलावितो. वैकुंठाचे रंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला. आम्हासी पावला. अंतकाळी विठू आम्हासी पावला. आम्हासी पावला. पुढी सैत झाला गुप्त तुका. पुढी सैत झाला गुप्त तुका. पुढी सैत झाला गुप्त तुका. आपण या बाबा उभे राहू. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल जय जय. पुरी रे रे पुरी रे वारुणी आरती ज्ञानराजा महाकैवल्य केला देवच अनुसंत मनोरंजना माझा लोकले अवतार पांडुरंग आवडे
आरती तुकाराम स्वामी राघवी सागराचा स्वामी चंद्रभागे स्नान तुला मागे चिदान पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी विठाला विठ्ठल सर्वात महत्वाचं असल्यामुळे सर्वांनी लक्ष द्या इकडे 2 मिनिटं. कीर्तन झाल्यानंतर अधिकचं बोलणं उचित ठरत नाही, पण पर्यावरणचं काम असल्यामुळे महाराजांनी समजेल उमजेल अशा भाषेमध्ये आपल्याला गोड असं विवेचन केले. त्यांना साथ करणारे सर्व गुणीजन गायनाचार्य, टाळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य, एका धर्ममंडपमध्ये 2 पिढ्यांचा वारसा घेऊन आलेले आमचे पठारे महाराज असतील. खरं पाहिलं तर धर्ममंडपमध्ये 4-4, 2-2 पिढ्यांचा वारसा आपला असावा आणि त्याने यानं निवळ कीर्तन श्रवण करून चालणार नाही. महाराजांच्या प्रत्येक वाक्याला प्रमाण होतं, पण कीर्तन ऐकण्यासारखं असल्यामुळे आपण त्यांना ऐका महाराज काढणे महाराज 2 मिनिटं महत्वाचं आहे जरा, त्यात आमच्या फायद्याचं काहीच नाही. तुका म्हणे मेलो सांगता सांगता तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजांचं कोणी ऐकलं नाही. आणि वक्त्याचं परकट वक्तृत्व, इंजेक्शन कसं असतं आई? इंजेक्शन मारल्यावर आपल्याला दुखतं टोचतं, पण त्याचा गुण हमखास असतो का नाही? आणि वक्त्याचं आता कर्तव्य आज समाजाला प्रबोधन करायचं, म्हणजे समाजाला समजेल उमजेल असं सांगितलं, भाषेत सांगितलं पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, आपलं अंग हरिरूप महाराजांनी केले. मी तुम्हाला बरं वाटेल असं बोलणार नाही बरं का आई, मी तुम्हाला बरं वाटेल असं बोलणार नाही, पण निश्चित तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही. आता काही लोक उठून गेली, त्याचं काय, त्याचं पाप आडवं येतं. कीर्तनामधून उठून जायचं नसतं, त्याचं पाप आडवं येतं. आणि कीर्तनामध्ये जर बोललं तर त्याला बेडकाच्या विडीत जावं लागतं. माझी भाषा आहे का? आम्ही पदार्थ काय बोलतो का महाराज? आम्ही संत वाङ्मयवरती, ज्ञानोबा तुकोबाराच्या विचारावरती आम्ही काहीतरी आधार घेऊन बोलत असतो. आणि कीर्तना प्रवचनामध्ये निवळ एक कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. हा परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा. परमार्थ करा म्हणजे काय करा नेमकं? परमार्थाची व्याख्या काय? निवळ माळ घातली, गंध लावला, कीर्तन प्रवचन केलं म्हणजे परमार्थ होत नाही. तर ऐका, परमार्थाची व्याख्या दुसऱ्याचा आत्मा जाणणं हा खरा परमार्थ आहे. टाळ्या वाजवा माझ्यासाठी नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अशी मुलं घडावरता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी. आपण सर्व शेतकरी वर्ग आहेत का नाही? मला सांगा, चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल. तुम्हाला येड्या बाबेला दगड मारणार कोण दिसतंय का? नाही. कशाला दगड मारणार? पेरूच्या झाडाला. कशामुळं? ते पेरू आपल्याला झाड देतात. म्हणून चांगल्या माणसाला तुम्ही नावं ठेवता, चांगल्या माणसाला तुम्ही त्रास देणार. संतांना त्रास झाला, ज्ञानोबा तुकोबाराला त्रास झाला का नाही? मग आपण तर पाला पाचवला आहे, कचून जायचं नाही. लोक नाव ठेवतील आपल्याला एक रोग झालाय. काय म्हणतील लोक? हा आपल्याला काय झालाय? रोग झालाय. म्हणून आपला दृष्टिकोन चांगला ठेवा. समोरच्या माणसाला मोठं म्हणायला त्याचं मोठं मन लागतं त्याला बरं का. संकुचित वृत्ती आपली समाजामध्ये झाली
माझी भाषा नाही. कडेचे पाहुणे कडेला पोहतील. बरं का आई, कडेचे पाहुणे कडेला पोहतील. आपला स्वायरा कोण आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांची भाषा आहे, माझी भाषा नाही. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा वृक्ष आपला स्वैर आहे. म्हणून काय करायचंय? आज महाराजांच्या स्मरणार्थ 12 वर्ष झालं, म्हणजे एक टप पूर्ण झालं बरं का. महाराजांनी सांगितलं आमच्या गावाकडली, त्यांनी त्यांच्या गावाकडली कथा सांगितली. पण श्री क्षेत्रपूर धरण मध्ये आमच्या शेजारीच आपल्या वडिलांच्या 3ऱ्या दिवशी दसक्रिया विधी करणारी लोक समाजामध्ये आहेत. 3 दिवसामध्ये तो आई बापाला कंटाळतो. 3ऱ्या दिवशी दसक्रिया विधी करणारी समाजामध्ये आहेत. आणि तब्बल 12 वर्ष एक दिवसीय नामयज्ञ सोहळा करणं म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी आस्था आहे. ज्याला आई वडील समजले ना, ज्याला आई वडील समजले त्याला देव समजला. आपल्याला आई वडील समजना. सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे. आपले आई वडील आपले दैवत आहेत. जिवंतपणे आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा. मेल्यानंतर गावाला गुलाबजामचं जेवण देण्यापेक्षा जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. असं मी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण बोलणारेही भरपूर वक्ते आहेत. आणि महाराजांच्या स्मरणार्थ आपल्याला एक छोटस एक रोपटं लावायचंय, म्हणजे निश्चित त्यांची आठवण आपल्याला कायम राहील का नाही. म्हणून संबंधित लोकांनी झाडे लावणे काळाची गरज आहे. पर्यावरणचं काम असल्यामुळे आम्ही सातत्याने कीर्तनाच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही वृक्षारोपण करत असतो. पण आता आमचे हात टेकले, म्हणून संबंधित लोकांनी पर्यावरण वाचवणे काळाची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा. म्हणजे आपण काय, जीवन चांगलं जीवन जगा. क्षणाचाही भरवसा नाही. आहे का भरवसा? नाही. म्हणून जीवन चांगलं जगा. असो सर्व उपस्थित नातेवाईक ऋणानुबंध सर्वांच्या वतीनं आमच्या जालिंदरनाथाला भावपूर्ण आदरांजली. रामकृष्ण.